रुपाली बाळा, उद्यापर्यंत खाऊन एकदम ठणठणीत बरं व्हायचं काय? उद्या आपल्या आप्पीचं ढवळा जेवण हाय. आणि आपल्याला जायचंय ना तिकडं. रूपा, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. अगं मीच सांगितलं डोहाळे जेवण करायला. त्यांच्या आनंदावर आपण कशाला विरजण घाला. हा, आप्पी नारजाच्या आनंदाच्या पुढं काय आहे ना? ओ मावशी, अहो ग बसा ना जरा. मने, तू निघ इथनं. जा आतमध्ये जाऊन बस. आता ग बाया, मला कशाला दाबताय? हे बघ रुपाले, अगं तुला न सांगता ह्यांनी त्या ढवा जेवणाचा घाट घातलाय. आणि हे जर तुला नंतर कळलं तर किती वाईट वाटेल सांग बरं. हा, आणि बाया, अजून आता परत एखादा धक्का तुला बसावा असं अजिबात मला वाटत नाही. हा ताई, हे बघा, असं खाता खाता उठू नका. आमची खरंच इच्छा नव्हती डोहाळे जेवण करायची. तुमची पण इच्छा नसेल तर आपण नको करूया. खरंच हो रूपा, अगं मीच म्हणालो, ऐकतच नव्हते ते. भाऊजी, तुम्ही करा डोहाळे जेवण. बाळाची कुठलीही गोष्ट म्हणली की फक्त मला माझं बाळ आठवतं. रुपाली, अगं विसरून जाते. नको परत परत आठवू. असं बोलून काय होतंय तवा? पण खरंच बाय रुपाले, तू लय मोठ्या मनाची बाय हायस बघ. अगं हे बोलणं तरी काय सोपं असतंय का? तुम्ही करा, चांगलं करा. फक्त मी नाही येऊ शकत. ताई, अगं रुपाली, रुपाली थांब थांब. बाया माझी रुपाली ग. दादा मी हेच म्हणत होतो. अरे आपण नको करायला डोहाळे जेवण. ऐक अर्जुन, अरे ती स्वतः म्हणाली की आता, आणि थोडं सावरायला वेळ जाणार तुला. सराव, पण त्यांची इच्छा नाहीये ती कळते की. हा, पण आता नाही केलं तरी बी वाईट वाटेल ना तिला. मला तर बाई काय कळना झालंय. आता आपण ठरवलंय ना तर करूयात. हे बघा, मला असं वाटतंय लय गाजावाजा नको करायला. साधच करूया आपण. भाऊजी, भाऊजी, तुम्ही सगळे मला गुन्हेगार ठरवून मोकळे झालायत. अरे हायसच तू. दारू पिऊन घरी आला नसतास ना, सुखानी 4 घास खाऊन झोपलो असतो आम्ही. आता जे काय होईल ना त्याला तुम्ही 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 सगळे जबाबदार आहात. सगळे. तुम्ही जे काय लपवताय ते घरात कळलं तर काय मोठा राडा होईल आणि घर तुटेल. जे काय व्हायचं ना आत्ता होऊनच जाऊ दे. जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. मी तुम्हाला शेवटचं विचारतोय आणि हात जोडून विचारतोय, तुम्ही सांगणार आहे का नाही? विनय काका. अरे वा स्वप्नील, ये ये बस. नाही असू दे. का, काय झालं? विनय काका, ती आयडिया कोणाची होती रे? कुठली रे? मला शेतावर घेऊन जायची. ती वय. अरे दुसऱ्या कोणाचं डोकं असणार? अर्जाचं. मला ते सगळं मागं टाकून ना नव्यानं सुरुवात करायची. बस की. अरे अजून काय पाहिजे आपल्याला स्वप्नील? हे माझं झालं रे विनय काका, पण रुपालीची काळजी वाटते. तिला कसं समजावं हेच कळत नाही मला. अरे काल रात्री अचानक उठून बसली, काहीतरी विणायला लागली. स्वप्नील, अरे तिला काय बोलू नकोस. हा, तिच्या सोबत राहा फक्त. हो, पण मला काय तिची बरं व्हायची चिन्ह दिसत नाही. होईल रे स्वप्नील. अरे तिला आपण वेळ दिला पाहिजे. मला भीतीही वाटते की दुसरं काहीतरी नको व्हायला. दुसरं काय कशाला होते तेव्हा? दुसरं म्हणजे तिनं मनाला नको लावून घ्यायला. काय काटा वेळीच नाही काढला ना त्याचं कुरूप होत. अरे उगाच काय तर बोल नको.
होईल, सगळं व्यवस्थित होईल. तुझ्याशी बोललं ना की जरा हलकं वाटतं बघ. अवघड गाठी सुटल्यासारखं. अर्थात काय आहे स्वप्नील, हा आपण आहे की दोघं एकमेकांसाठी कायमच. चल मला बी शेतात जायचंय. चिंचुके, मला जरा याच्याशी बोलायचं. 1-2 मिनिटं बाहेर थांबाल का? हो, मला नाही बोलायचंय. घ्या तुम्ही काय बोलायचं ते बोलून, मी बाहेर आहे. सुजा, फार आबाळ नाही ना झाली तुझी? काय नाही, जरा जोरात बोला, मला ऐकून नाही आलं. म्हटलं त्रास नाही ना झाला तुला? काळजी, तुम्ही काय विचारताय ते कळलंय मला, पण तुम्ही हितून विचारताय ना, त्याचीच लय गंमत वाटते मला. सुजा, थांबूयात आपण आता सगळे. काय थांबूया? आपल्यातली भांडणं. अरे काय झालं याच्यामुळे बघतोयस ना. अरे एक जीव गेला ह्यात. हो सरकार, तुम्हाला बोलायला सोपं वाटतंय, मी इथं तुरुंगात आहे. हे बघ, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. बस. माफी? काय करू त्या माफीचं मी? लोणचं घालू? सुजा, अरे कसं सांगू तुला, ऐक माझं. तुझ्या मोठ्या भावाचं बाळ गेलंय यात. मोठा भाऊ, आई वडील, चुलता चुलत भाऊ, वहिनी, हे कोणीच नाही राहिलंय मला आता. असते ना तर हिथं नसतो सडत बसलो मी. बायको आहे, पण तिच्याकडून पण लय अपेक्षा नाहीये मला. अरे सुजा, असं का बोलतोयस तू? अरे भांडणात रागाच्या भरात बोललेत तुला, म्हणून काय घरातली रक्ताची नाती अशी तुटतात का रे? घरात कुणालाच असं वाटत नाही. तू घराचाच भाग आहेस एक. दिसतंय की मला ते. आणि सरकार, तुमचं सिक्रेट मला माहिती आहे, हे विसरू नका तुम्ही. मला इथं आत टाकून तुम्ही सेफ झाला असं वाटत असेल तुम्हाला, असं अजिबात नाही बरं का. अरे मी विषय मिटवायसाठी बोलतोय आणि तू काय काय करतोयस? हे काय तुझी भाषा? तुम्हाला हीच भाषा कळती सरकार? बरं मला सांग, काय केलं म्हणजे तू शांत होशील? ते आपण तसं करू, सांग. हा, आता कसं महत्वाचं बोलला. हे बघा, 2 गोष्टी आहेत. पहिली, मला इथनं बाहेर काढा, आणि दुसरी म्हणजे मला माझ्या इष्टाची प्रॉपर्टी द्या. मला पहिल्यांदा हे सांग, तुला कुणी सांगितलं की मी तुला प्रॉपर्टी देत नाही म्हणून? अरे वकिलाला जे भेटलो ना परवा मी, ते याचसाठी भेटलो होतो की सगळी प्रॉपर्टी तुमच्या तिघाच्या नावावर वाटणी करून द्यावी म्हणून. तिघात? अरे तू, स्वप्नील आणि अर्जुन. हो, काय बोलताय तुम्ही? अर्जाचा काय संबंध? हे बघा, तुम्हाला 2 पोरं आहेत, मग निम्मी प्रॉपर्टी आली पाहिजे. सुजा, अरे तिघात जरी प्रॉपर्टी वाटली ना तरी आयुष्यभर बसून खाशील तू. अजिबात नाही. नाही, मला माझी प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. मला अर्धी प्रॉपर्टी मिळाल्यावर मी बसून काय, लोळून काय लोळून. त्यामुळं मला माझी अर्धी प्रॉपर्टी द्या. आणि अर्जाला त्याची एवढीच हौस आहे तुम्हाला, दादाच्या हिशोबात द्या त्याला. द्या. हावरेपणा सोड सुजा. तुम्हाला सुटलाय का अजून? मला सांगताय? सुजा, असं करू नकोस. अरे तिघांनाही सामान मिळू दे. बर, समान वाटणी झाली पाहिजे ना, मग शिक्षा पण समानच झाली पाहिजे सरकार. मी सांगतो अर्जाला सगळं तुम्ही काय केलंय ते. आता अर्जा इकडेच येत असेल. सुजय, डबा आणलाय. सुजा, कुणाला काही बोल नकोस. मग मी काय सांगतोय ती नीट आहे. 2 दिवस थांब, बघू. काय म्हणत होते सरकार? मांडवली करायला आले होते. सोड त्यांचं. पिऊ, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला त्या घरात राहायचं नाही. पिऊ, तू, मी आणि अर्णव
आपली प्रॉपर्टी घेऊन बाहेर पडू. मला तिथल्या कोणाशीच संबंध ठेवायचा नाही आता. अरे संबंध नाही ठेवायचा. हा, आणि तू परत तसाच वागलास तर? पिणार नाही म्हणाला होतास तरी पण पिऊन आलास. माझ्याशी खोटं बोललास तू. हे बघ पिऊ, तो विषय वेगळा आहे. तुलाही वाटतंय का की मी बाळाचा खून केलाय? नाही नाही तसं नाही, पण तू घरी आलाच नसतास तर? याला काय अर्थ नसतो. मी आलो नसतो, याव झालं नसतं, त्याव झालं नसतं. हे बघ पिऊ, मी बाहेर येईपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे बरं का. विचार करून सांग. आणि मला परत इकडे भेटायला येऊ नको, मला समजायला येऊ नको. आणि घरच्यांना पण सांग इकडे याची काय गरज नाही म्हणावं. कळलं? चल निघ. ना चिंचू घे, हे दर लावून घ्या. आणि हा परत एकदा सांगतोय बरं का, माझं ठरलंय, मी सरकार निवास सोडतोय. देवा, मी कवा तुझ्याकडे येत नाही. आज मुद्दामून तुझ्याकडे आलोय. मुद्दामून वाट वाकडी करून तुझ्याकडे आलोय, खास तुला भेटायला. हे बघ, कवर असं मी माझ्या हाताने बनवून खाऊ, भांडे घासू, कपडे धुऊ, वैताग आलाय बघ. ती आई काय मनाव घेत नाही, तू तरी मनाव घे. आईचे 2-2 लग्न झाले, माझं एक बी व्हायना. काहीतरी कर, काहीतरी चमत्कार कर, माझं लग्न होते बघ. आणि हा अजून एक, माझं लग्न झालं ना, त्या माझ्या आईला माझ्या घरापासून लांब ठेव. अरे आत्ताच एवढे घर उद्ध्वस्त केलेत तिने, माझं घर उद्ध्वस्त करायला पण कमी करणार नाही ती. हा, पाहिजे तर आहे ना, तू तिचं 3रं लग्न लावून दे. हा, बघितलंस का, आईचं नाव घेतलं तरी कान पडत बसल्याचा भास होतोय मला. देवा, कर काहीतरी, होऊ दे लग्न माझं एकदा. आई, तू इकडे काय करते? काय रे, काय म्हणतो देवाच्या पुढं? अबग ते तुझ्यासाठीच मी देवाला म्हणत होतो की गबास, सगळं ऐकलंय मी. अरे लाज वाटते का तुला तुझ्या आईबद्दल असं बोलायचं? हा, पण त्या अरे हे सगळं तुझ्यासाठीच करते ना मी, का माझ्यासाठी? तूच आहेस ना माझ्या म्हातारपणाचा आधार. हा, का ती कदमांची बैल? हा, बोलतात का असं? जाऊ दे ना, सोड ना आता. तू इकडे का आली ते सांग की. तुझ्याकडेच यायचं होतं, हिथं दिसला ना म्हणून आले. होय, बोल काय झालं? काय रे बंट्या, आपण सरकाराचं सिक्रेट बाहेर काढलं तर सरकार बी आपल्याला घरातून हाकलून दिलणार. तो काय घराच्या बाहेर काढतोय? काय देन लग्न केलंय तू? अरे तसं नाही, आता तो गप का आहे तर आपल्याला माहितीये म्हणून ना. मग तुझं काय म्हणणं आहे? काय करायचं आता आपण? अरे तो सुजा बी प्रॉपर्टी पाहिजे म्हणत होता. त्याची काळजी नको करू तू, त्याला मीच भरवलंय प्रॉपर्टी माग बापाला म्हणून. नाही नाही बंट्या, सरकाराच्या काहीतरी हालचाली सुरू आहेत बघ. आई, त्या सरकारच्या सगळ्या हालचाली आता बंद पडणार. अगं घरात एवढा सगळा राडा सुरू आहे, ते कशाला काय करते? आपण अशा तर सरकारला गाठायचा का आणि त्याला म्हणायचं की ही प्रॉपर्टी, घरदार, जमीन आमच्या नावावर कर. हा, अशा जर व्हिडिओ बाहेर काढला तर काय होईल हे त्याला चांगलं माहिती आहे. जरा दमदार, सगळा व्यवस्थित प्लॅन करू आपण. मग आपण एकदा दारू प्यायची का? ग माझं बबड ग. बंट्या, आता सगळी येळ आपल्या बाजूने हाय बघ. उद्या त्या आप्पीचं ढवाळ जेवण आहे, त्यांच्या घरात बाळ येणार ना, म्हणून ते सगळे लई खुश आहेत. ना आप्पी काय म्हणली ती, मी घराला काही होऊ देणार नाही. आता बघ ना, उद्याच दाखवते मी काय करते ते. अहो रडताय कशाला? अहो मला काहीच कळना झालंय बघा. रडून काही होणार नाही. अहो, काय होऊन बसलं या घराचं? किती दिवस झाले सुखाचे दिवस बघितले नाहीत. सणासुदीला आनंदाने कधी जेवून झोपलोय ते आठवत नाही बघा. आता झाल्या चुका, काय करायचं? अहो, आपल्या घरात आपल्या सुनेचं बाळ गेलंय पोटात, ते बी आपल्या दुसऱ्या पोरामुळे गेलंय. आणि त्यो तुरुंगात. कसं होणार या घराचं? होईल सगळं नीट. अहो पण कधी होणार? आता ते सुजा त्याच्या समोर जाऊन आता हात जोडले तरी तो ऐकायला तयार नाही. आणि पिऊ म्हणत होते की आपण त्याला समजून घेत नाही. अगं ते संकल्पन मनी त्याचे कान भरत्यात. काय करायचं या पोराचं काय कळना.
त्याला फक्त त्याच्या म्हणण्यासारखं झालं पाहिजेत, नाही तर तो ऐकतच नाही. तुमच्यावरच गेलाय तो. या घरात अजून काय काय व्हायचं बाकी आहे काय माहिती. हो, आधी तुम्ही सरकार म्हणून या झुल्यावर बसायचं तेव्हा लय भारी वाटायचं बघा मला. पण आता तर सगळं नकोसं झालंय. माझ्यावर विश्वास ठेव, सगळं होईल व्यवस्थित. विश्वास आहे तुमच्यावर, पण कसं होणार, काय होणार? रुक्मिणी, माझ्या मनावर आता लई मोठं ओझ आहे. हो, तेच विचारते मी तुम्हाला. का आणलं त्या मणीला या घरात तुम्ही? तिच्यामुळे या घराची वाट लागली सगळी. ऐकायचंय का तुला? ती गोष्ट बाहेर आली तर तुम्हाला काहीतरी होईल. नाही, मग मला नाही ऐकायची ती गोष्ट. हा ना, तुम्ही पण ही बाहेर येऊ देऊ नका. कारण आता तुमची सगळ्यात जास्त गरज या घराला आहे. आणि आता अजून एक मोठा धक्का मी नाही बसवू शकणार. नाही बसवू शकणार मी. ही गोष्ट मी आप्पीला बोलू शकतो, पण ती आता 2 जीवांची आहे. वाचू शकेल. वेलकम 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 दाजीबा, वेलकम दीदीबा. दीदीबा काय? अगं आपण म्हणतो ना दाजीबा, तसंच दीदीबा. बरे मुळाचं पोतं खाली ठेवा. हो, घ्या घ्या, खाली खाली घ्या. ओ मग कशी झाली तयारी? वा वा, एकच नंबर. अगं दीदे, एकच नंबर असणार. आता दिप्याडॉनने मॅनेजमेंट केलंय म्हणल्यावर भारीच असणार की. हो दे दीपताने सगळं केलंय ना. मी अशी उभीच राहिलेली. डेकोरेशन पण त्यानेच केलंय, त्यानेच सगळं केलंय ना. मंडप पण त्यानेच घातलाय. ए लगेच टोमणं मारू नको. तू आणि मी एकत्र केले बस का? नाही हे खरंय. हा, सगळं दोघांनी मिळून केलंय. वा दिप्या, नाही सगळी कामं केली आहेत. सगळ्यांसाठी चहा आणि फराळ पण माझ्याकडनंच करून घेतलंय. ए दिप्या, अहो मदर, तुम्हाला खरं सांगू का, एकदा का माणसानं तुमच्या हातचं खाल्लं ना तर तो माणूस बेस्टच काम करतोय बघा. मम्मी हे खरं बोललाय बरं का तू. पण आप्पे, घरचं वातावरण कसं आहे ग? मम्मी आता कसं असणार आहे घरचं वातावरण? सगळंच विस्कटलंय. नाही पण लईच वाईट झालं बघ. काकी काय झालं हो? छकुले, आल्यापासून एकदाच विचारलंयस मला कसं झालंय ते. डिटेल मध्ये दाखवणार कोण? ये ना. यापे सांभाळू लापे. बघ की कशी ओढतायत मला. दिप्या छकुले, हळू बाळांनो. सगळं ठीक आहे ना? हा, ओके. नाही, आले तू मांडव स्टेज सगळं बघायला लागला म्हणून विचारलं. सगळं व्यवस्थित आहे ना? बापू सॉरी बरं का, तुमच्या तयारीवर शंका नव्हती घ्यायची मला. नाही तसं नाही. तुला वाटतंय ते बरोबर आहे, पण सगळी तयारी झाली, सगळं व्यवस्थित केलंय. अजिबात घाबरू नकोस. घाबरत नव्हतो आधी बापू कधी. रुपाली वरींच्या डोळ्यासमोरच झालो तेव्हापासून भीती बसली मनात. बाकी काय अर्जुन, ही भीती मी चांगलीच ओळखतो बा. काय आहे, माझा अमोल पाण्यात वाहून गेला ना तर लई वर्ष झाली, पण अजून बी आपली दिप्या पाण्याजवळ गेले ना की सुषमा घाबरती. हीच भीती बापू. आपली बरोबरच म्हणते. बापूंना बरोबर कळत समोरच्या मनात काय, त्याला काय म्हणायचंय. नाही तसं काय नाही. काय आहे, समोरच्याच ऐकून घेतलं ना की सगळं समजतंय. या भीतीचं काय करायचं तेच कळना. वेळ दे. वेळ हे सगळ्या जखमा भरून काढतो. सर नाही ना बापू. मग विश्वास ठेव. तुझ्या भीतीपेक्षा तुझा विश्वास मोठा असला पाहिजे. हे बघ, नियती कायम तुझ्या बरोबर राहिली, त्यामुळे नियतीवर तर विश्वास ठेवच.
या अर्जुन. काय चाललंय तुमचं? बापू, काही वेळेला नियती नसते आपल्या बरोबर. आणि त्यावेळी तसे संकेत पण मिळतात. ही ती वेळ आहे असं वाटतंय.